भगूर परिसरातील अनधिकृत वीट भट्ट्यावर कारवाई. भगूर नगरपालिकेच्या कारवाईवर प्रेरणाताई बलकवडे संतप्त. भगूर परिसरातील नदीकाठी असलेल्या अनेक अनधिकृत वीट भट्टीच अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अनधिकृत वीट भट्टीवर कारवाई का होत नाही असा प्रश्न तेथील रहिवासी करत आहेत. वीटभट्टी निर्मितीमुळे होणाऱ्या वायू आणि पाणी प्रदूषणामुळे आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी ग्रस्त आहेत. भगूर नगरपालिकेकडे सदर वीट भट्ट्यावर कारवाई करण्याची मागणी होत होती, परंतु अतिक्रमण काढणारे अधिकारी अतिक्रमण काढण्यास उशीर करत आहेत. तर दुसरीकडे भगूर पोलिसांचा बंदोबस्त देण्यासाठी देखील दिरंगाई केली जात आहे. राष्ट्रवादीच्या युवा नेत्या प्रेरणाताई बलकवडे यांनी सदर वीट भट्टी हटवण्यासाठी भगूर नगरपालिकेशी अनेक पत्रव्यवहार केले असून सदर वीट भट्टीवर कारवाई करण्यात आली नाही. सदर वीट भट्टी मागे राजकीय ठेकेदाराचा पाठिंबा असल्याचा आरोप प्रेरणाताई बलकवडे यांनी केला आहे. भगूर नगरपालिकेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वीट भट्टीच्या प्रदूषणामुळे व विषारी धुरामुळे भगूरच्या नागरिकांना त्रास होत होता. त्या अनुषंगाने अनेक लोकांनी निवेदनं व निदर्शनं केली. भगूर नगरपालिकेने या लोकांना नोटीस देखील दिल्या होत्या. नोटिसा दिल्यानंतर वीट भट्टी काढण्यात यावी, पण त्यांनी कुठली नोटीसला उत्तर दिलं नाही किंवा काढली नाही. ते कोर्टात गेले. कोर्टात देखील या प्रकरणाला स्टे मिळाला नाही. नदीलगत असलेल्या वीट भट्ट्यांमुळे लोकांना त्रास होतो आणि ह्या अनधिकृत वीटभट्ट्या आहेत. कारण एनजीटी कायद्याप्रमाणे नदीला लागून 1 किलोमीटरपर्यंत कुठली वीटभट्टी असू शकत नाही, पण तरी देखील ह्या वीटभट्ट्या भगूरच्या नदीला लागून आणि लोकवस्तीच्या बाजूला असल्यामुळे लोकांना ह्याचा विषारी धुराचा खूप त्रास होत आहे. या अनुषंगाने नगरपालिकेने पोलिसांना बंदोबस्त मागितला. पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी गेले 3 महिने बंदोबस्त मिळाला नाही. अनेक पत्र नगरपालिकेकडून दिलेले आहेत, तरी देखील बंदोबस्त मिळाला नाही. शेवटी तारीख कालची ऑर्डर निघाली, आजची ऑर्डर निघाली. पोलिसांनी सांगितलं पैसे भरायचे, नगरपालिकेकडून पावत्या देखील भरण्यात आल्या, तरी देखील बंदोबस्त देण्यासाठी आज दुसरा दिवस दुपारी 3 वाजता पोलीस या ठिकाणी आलेले आहेत. पोलीस आल्यानंतर बंदोबस्त झाल्यावर नगरपालिकेने कारवाई सुरू करायची, तर या ठिकाणी सिओनचा पत्ता नाहीये. परत कुठल्याही प्रकारचा जेसीबी, ट्रॅक्टर, पोकलेन जे काही सामग्री लागते अतिक्रमण काढण्यासाठी ही कुठलीही नगरपालिकेने घेतलेली नाही. अनधिकृत वीटभट्ट्या काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त मागितला असता नगरपालिकेकडून पोलिसांना बंदोबस्त देण्यासाठी 20,500 रुपये काहीतरी भरण्यात आलेले आहेत. हा दिवसभराचा 1 दिवसाचा खर्च आहे. एवढ्या मोठ्या वीटभट्ट्या काढण्यासाठी 2-4 दिवस 5 दिवस लागतील असं नगरपालिकेचं म्हणणं आहे. मग ह्या वीटभट्ट्या काढण्यासाठी या ठिकाणी एक छोटासा जेसीबी आहे आणि त्या जेसीबीने वीटभट्ट्या काढण्याचा प्रयोग चालू आहे. 20,000 रुपये आजचे गेले की परत उद्या 20,000 भरायचे, परत परवा 20,000 भरायचे. म्हणजे जनतेचा पैसा फक्त पोलीस बंदोबस्तासाठी नगरपालिकेने, ते पण अनधिकृत वीटभट्ट्या काढण्यासाठी पोलीस स्टेशनला बंदोबस्तासाठी पैसा द्यावा लागत आहे भगूर नगरपालिकेमध्ये. या ठिकाणी भगूर नगरपालिकेचे कर्मचारी हे काम सोडून जेवायला गेले. सकाळी 1 वाजता आले, आता लगेच 3 वाजता जेवायला गेले. हे येणार 2-3 तासांनी, तोपर्यंत संध्याकाळी त्यांच्या ड्युटीचा टायमिंग संपणार. म्हणजे आजचे 20,000 फक्त थोडंसं विटांना हात लावण्यासाठी 20,000 रुपये पोलिसांना द्यावे लागले आहेत. या ठिकाणी अनधिकृत वीटभट्ट्या काढण्यासाठी भगूर नगरपालिकेने कारवाई करण्यासाठी सुरुवात करायचं ठरवलं. आधी सांगत होते पोलीस बंदोबस्त मिळत नाही, पोलीस दिरंगाई करत होते. नंतर कसं बसं करून पोलीस आज या ठिकाणी खूप उशिरा, म्हणजे सकाळची वेळ होती बंदोबस्ताची आणि पोलीस 1 वाजता आले आणि पोलीस बंदोबस्त 3 वाजता सुरू झाला. त्याच्यानंतर इथे कारवाई करायची जेव्हा ठरली तर सिओनचा पत्ता नाही. कुठल्याही जेसीबी असतील, पोकलॅन, ट्रॅक्टर जे काही सामग्री लागते कुठलाही या ठिकाणी पत्ता नाहीये. आणि नुसतं नावापुरतं विटांना हात लावला आणि ह्यांना कोणाचे तरी राजकीय फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर ह्यांनी कारवाई थांबवायचा निर्णय घेतला. त्यांना विचारलं असतं बाईट कुठली न देता नगरपालिकेची लोक घरी निघत आहेत, तर त्यांना या ठिकाणी उत्तर मागण्यात यावं किंवा जर ही आज कारवाई थांबवण्यात आली तर त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर व पोलीस ज्यांनी उशिरा बंदोबस्त दिला या सगळ्यांवर योग्य ती कारवाई, कडक कारवाई करा. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.